अच्छा बजा के दिखाएंगे तो फिर इंटरनेट पे डालूंगा। क्या बात है। आता मडीमध्ये पोहोचले मित्रांनो, आपण गाडी लावली आहे मागं, वरती जाऊयात, कानिफनाथांचं दर्शन घेऊयात आणि मग तिथनं परत पुढे जाऊयात। सागर भाऊ भीमराव आले ऑलरेडी पुढं, तर आपण आता गाडी लावली आहे। सोनू मागं सागर भाऊला फोन करतोय, बघूयात ते कुठे, त्यांना भेटून मग तसंच वरती जाऊन दर्शन घेऊयात। इकडं आतमध्ये आहेत ते पार्किंग मध्ये। का बरं पुढे निघून आले एवढं फास्ट मध्ये? आम्ही तुम्हाला बघत पुढे आलोय। पैसे बिशे लपून ठेवले काय? आम्ही पैसे बिशे मागन म्हणून? अरे भीमे आहे की नाही, असंच काहीतरी शॉर्ट केला ना? सोने पैसे लपून ठेवायसाठी पुढे आले फास्ट मध्ये। पैसे कुठे लपून ठेवले गाडीमध्ये? शंखाचा आवाज येतोय मित्रांनो इथं, खूप सुंदर असा शंख वाजवतोय कोणतरी, बघूयात कोण वाजवतोय। भेटला मला तो शंख वाजवणारा नक्कीच दाखवतो। हा सापडला हे पहा, या ठिकाणी शंख आहेत आणि पाणी पडलं। अच्छा बजा के दिखाएंगे तो फिर इंटरनेट पे डालूंगा। क्या बात है, बहुत बढ़िया। भाई को मैंने रेट पूछा, ये जो शंख अभी दीदी ने बजा के दिखाया अपने को, तो उसका मैंने रेट पूछा, तो भाई बोल रहा है कि भाई मेरे को कैमरे में मत लो। सॉरी लात लग गई भाई। भैया बोलना कितने का है? कितने का है शंख दीदी हो? कितने का है? 3000 का। बता इधर दिखा। बापरे जड आहे रे, चांगलंच जड आहे। रख दे भाई, ये बाळा पडन। बघितलं का मित्रांनो, मुलगी आता शंख वाजवायचा मला खाली आवाज आला होता। खाली मुलगी खाली पार्किंग मधून आलो होतो, मग शंखाचा आवाज येतो, शंख वाजायचा। वरती आलो तर दिसलं की ती दिदी होती, ती शंखाचं दुकान लावलेलं आहे, ती वाजत होती, तर आपण तिला वाजून दाखवायला पण सांगितलं। तुम्ही आत्ताच बघितलं कसं वाजत होती। तर खूप सारे या ठिकाणी शंख वगैरे, रुद्राक्षाच्या माळा वगैरे असे खूप सारे दुकानं आलेले आहेत। हे पहा, स्फटिकाची ती शंखाची म्हणजे हे पण आहे, पिंड पण आहे। हे पहा, खूप सुंदर अशा गोष्टी त्या ठिकाणी विकायला, कावड्या वगैरे, शंख शिंपले। हे पहा, ये ओरिजिनल है क्या सब? ये लक्ष्मी कौड़ी बोलता है, इसको पीला कौड़ी बोलता है, राजा कौड़ी भी बोलते हैं इसको। अच्छा। पीला वाला है, ये गोमती चक्र है, सफेद वाला है। बाजी सागर भाऊ म्हणतो इथनं वर जाऊ। आता इथे ना बुट ठेवायला काहीच सिक्युरिटी नाही आहे, कारण काय आहे, शिर्डीमध्ये मला बुटांच्या बाबतीत खूप घाण अनुभव आला होता। माझी बुटं त्या ठिकाणावरनं गायब झाली होती। नवीनच बूट घेतला होता मी आणि नायकीचा शूज होता तो,
आणि एकच दिवस घातला आणि घालून शिर्डीला गेलो आणि शिर्डीतनं त्या द्वारकामाईच्या त्या ठिकाणी मी बूट काढला. असाच त्या ठिकाणी काही सिक्युरिटी नव्हती आणि दर्शन घेऊन आल्याच्या नंतर बघतो तर आपला बूट गायब झालेला होता. त्याच्यामुळे म्हणलं आत्ता पण आपला चांगला बूट आहे, भारी नाही आहे त्यासारखा पण बऱ्यापैकी आहे. तर म्हणलं इथं नको, आपण तिथं पुढं जाऊन बूट काढून मग वर जाऊ. नाही तर हाय तो पण बूट जायचा आणि परत मग पैसे घालत बसावं लागलं आपल्याला चपलीला म्हणा किंवा बुटाला म्हणा. तर आता हे पहा मी आहे ना इकडनं मूर्ती जाणार आणि दर्शन घेणार. तर जस्ट आत्ताच आपण इथं सेफ लॉकरमध्ये आपले बुटं काढलेत आणि शेजारीच हातपाय धुण्यासाठी व्यवस्था आहे. तर आता आपण पहिले हातपाय धुयात आणि मग वरती जाऊयात. फायनली मित्रांनो मंदिर परिसरात पोहोचलोय आपण. दर्शन घेऊयात तिथं पोपट दिसला आपल्याला तारेवर बसलेला आहे. बा दिसतोय तुला?
फायनली मित्रांनो गणपतनाथ महाराजांचं दर्शन घेऊन आपण या ठिकाणी खाली उतरलोय आणि आता या ठिकाणावर डायरेक्ट जायचं घरी. तर हा होता मित्रांनो आजचा आपला ब्लॉग. आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. जर आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनचे बटन ऑल करायला विसरू नका. ज्यामुळे अशाच प्रकारचे जे नवीन नवीन लेटेस्ट मी ब्लॉग टाकत असतो त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. तर चला मित्रांनो पुन्हा भेटत एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंदी महाराष्ट्र. काय झालं काय झालं काय थांबा भांडण नका करू. काय झालं आमचा ब्लॉग आहे आमचा ब्लॉग नाही का इंटरव्हल इकडे सोना इकडे भांडण नको करू इकडे. काय झालं मला नीट सांग. भांडण नका करू. भांडण नाही करू राहिलो हा काय झालं आम्ही ब्लॉग बनवतो यांना काय झाली हा मग चिल्ला पुकार कशाला करू राहिले. भूक लागलेली आहे काय भूक लागली करते पुन्हा बरं जाऊन दे. खर्च कोण करणार आहे मग भूक लागली तर त्याच्या आईला.